नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। लडाख सीमेवर भारताच्या कुरापती काढणाऱ्या चीनवर निसर्गाचा प्रकोप झालाय। जगाला आपली ताकद दाखवून देण्यासाठी चीननं जगातील सर्वात मोठं धरण बांधलं, पण आता हेच धरण चीनसाठी धोकादायक ठरलंय। या धरणामुळे चीनच्या अनेक राज्यांमध्ये जलप्रलय आलाय आणि ते धरण चीनच्या मुळावर का आलं? धरण बांधताना नेमकी चूक कुठे झाली? चीन सरकारला कोणती माहिती लपवायची? चीनमध्ये हा जलप्रपात निसर्ग निर्मित की मानव निर्मित? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत या खास कार्यक्रमात। कोरोनामुळे चीनची आधीच जगभर बदनामी झालेली आहे आणि चीनवरचं कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नसताना पुराचं नवं संकट जे आहे त्या संकटानं चीनला आजगरी विळखा घातलाय। चीन शासनकर्त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे नवं संकट चीनवरती ओढावलंय। निसर्गाशी खेळ चीनच्या अंगाशी आला। चीनवर निसर्गाचा कहर। पुरामुळे चीनमध्ये हाहाकार। केलेल्या चुकांचं फळ भोगतोय चीन। आणि खुर्ची वाजवण्यात शी जिनपिंग मशगूल। एकीकडे निसर्गाच्या संवर्धनासाठी जगभर मोहीम सुरू असताना दुसरीकडे निसर्गालाच आव्हान देण्याचं काम चीनकडून केलं जातंय। निसर्गाच्या नियमांची चीनला जराही पर्वा नाही। त्याने चक्क निसर्गाच्या नियमांनाच बदलण्याचा घाट घातलाय। गेल्या काही दशकांमध्ये चीननं 90,000 धरणांची निर्मिती केली आहे। यांगत्से ही चीनची सगळ्यात मोठी नदी मानली जाते। या नदीवर त्यांनी 200 धरणं बांधली आहेत। त्यापैकी एक धरण हे जगातलं सगळ्यात मोठं धरण म्हणून ओळखलं जातं। त्याचं नाव आहे थ्री गॉर्जेस डॅम। आपल्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणून चीन या थ्री गॉर्जेस डॅमचा टेंभा मिरवतो। पण हेच महाकाय धरण चीनसाठी डोकेदुखी ठरलंय। या धरणामुळे चीनमध्ये भूकबळीचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। चीनमध्ये यंदा विक्रमी पाऊस झाला आहे, त्यामुळे थ्री गॉर्जेस डॅम काठोकाठ भरलाय। धरणातल्या पाण्याची वाढती आवक लक्षात घेता या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। अचानक पाणी सोडल्यामुळे धरणाखालचा भूभाग पाण्याखाली गेलाय। एवढंच नाही तर पाण्याच्या वाढत्या दबावामुळे धरणाचा एक भाग फुटला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय। परिणामी जलप्रलयासारखी परिस्थिती त्या परिसरात निर्माण झाली आहे। धरणाखालच्या भागात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे। लाखो लोकांना त्याचा फटका बसलाय आणि आता त्यावरूनच सरकारला जाब विचारला जातोय। जगातलं सर्वात मोठं धरण बांधल्याची चीन शेखी मिरवतोय, पण खरं तर या धरणाला पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध केला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करून चीननं हे महाकाय धरण बांधलं। आता हेच धरण चीनसाठी धोकादायक ठरू लागलं। चीनमधल्या नागरिकांनी त्याला विनाशकारी धरण असं नाव दिलं। तसंच या धरणाविरोधात जनतेमध्ये आक्रोश वाढू लागलाय। थ्री गॉर्जेस डैम का किस्सा और अनप्रेसिडेंटेड फ्लड्स जिससे कि देश की आर्थिक स्थिति पे नुकसान पहुंच रहा है, ये सब शी जिनपिंग के लिए एक चिंता का विषय और मुसीबत बन चुके हैं। थ्री गॉर्जेस धरणामुळे चीनवर सर्वात मोठं संकट घुंगावू लागलंय, पण आता सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी चीनची अवस्था झाली आहे। प्रचंड विरोध असतानाही चीननं हे धरण बांधलं। त्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली होती। या धरणासाठी चीननं अब्जावधी रुपये खर्च केलेत। थ्री गॉर्जेस डैम की परियोजना 2 लाख करोड़ रुपए की थी, लेकिन एक अनुमान के मुताबिक इस पर 3 लाख करोड़ रुपए खर्च किए गए और ये बांध 17 साल में बनकर तैयार हुआ। 13 लाख लोगों को इसके लिए बेघर किया गया। चीनी सरकार का दावा था कि ये
डैम बनने के बाद यांगसे नदी में आने वाली सालाना बाढ़ से लोगों को मुक्ति मिल जाएगी, लेकिन ऐसा कुछ भी नहीं हुआ। चीन के 153 शहर आज भी हर साल बाढ़ का कहर झेलते हैं और इस सब के बावजूद जो बुनियादी वादा था वो पूरा नहीं हुआ। लोग आज भी बाढ़ का कहर झेल रहे हैं, आज भी बाढ़ की बर्बादी से त्रस्त हैं। चीनमधल्या पूर परिस्थितीनं यंदा सगळे विक्रम मोडलेत। चीनच्या सरकारनं त्याचा चांगलाच धसका घेतलाय। अशातच पाण्याचा दबाव वाढल्यामुळे धरणाचा एक भाग फुटला आहे। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चीनी सरकारकडून करण्यात आला, पण जनतेचा दबाव वाढल्यानंतर सरकारनं धरणाचा एक भाग फुटल्याचं मान्य केलंय। अब दूसरा तबका फिर सवाल उठा रहा है। उनका कहना यह है कि अगर हम फ्लड्स पे काबू नहीं पा सकते हैं तो फिर इस प्रकार के मेगा प्रोजेक्ट बनाने का और इतना पैसा खर्च करने का पसरलाय। जनतेचा राग शांत करण्यासाठी चीनी सरकारकडून वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध केली जाते। मीडिया सरकार के गुनगाने में लगा है और लोगों को ये बताने में लगा है कि थ्री गॉर्जेस डैम को कुछ नुकसान नहीं हुआ है। इसके दो कारण हैं। एक, शी जिनपिंग के खिलाफ बढ़ती हुई बगावत। कम्युनिस्ट पार्टी के अंदर भी शी जिनपिंग के ऊपर सवालिया निशान उठाए जा रहे हैं। थ्री गॉर्जेस धरण चीन सरकारची डोकेदुखी ठरलाय। हे धरण वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातंय, पण त्यामुळे धरणाखालच्या भागात पूर आलाय। लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। मोठ्या संख्येने लोक विस्थापित झालेत। लोकांच्या घरादाराचं नुकसान झालंय। या पुरानं शेती उद्ध्वस्त केली आहे आणि आगामी काळात चीनमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। भविष्यात भूकबळीचा धोका देखील निर्माण होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूया तर दरवर्षी येणारा पूर रोखण्यासाठी चीनने यांगत्से नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधलं, पण आता हेच धरण चीनच्या मुळावर उठलंय। चीनमध्ये धान्य टंचाई निर्माण होऊन भूकबळीच वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। खरं तर धरणामुळे शेती सुजलाम सुफलाम होते, अन्नधान्याचं उत्पादन वाढतं, पण चीनच्या त्या महाकाय धरणामुळे वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे। थ्री गॉर्जेस धरण बनलं चीनची डोकेदुखी। थ्री गॉर्जेसमुळे चीनचा धोका वाढला। थ्री गॉर्जेसमुळे भूकबळी वाढणार। गॉर्जेस धरण ही चीनची शान मानलं जातं, कारण जगातील सर्वात मोठं धरण बांधून चीननं आपल्या ताकदीची झलक जगाला दाखवून दिली। पण आता हे धरणच चीनचं वैरी बनलंय। सततच्या मुसळधार पावसामुळे थ्री गॉर्जेस धरण पूर्णपणे भरलंय, पण त्या प्रचंड पाणी साठ्यासमोर चीन प्रशासनानं अक्षरशः गुडघे टेकलेत। तिबेटमधून यांगत्से नदीचा उगम होतो। पुढे ही नदी 6300 किलोमीटरचं अंतर पार करून चीनच्या वुहान, शांघाय या प्रमुख शहरातून चीनच्या पूर्व भागातील समुद्राला जाऊन मिळते। ही महाकाय यांगत्से नदी चीनची जीवनवाहिनी मानली जाते, पण दरवर्षी या नदीमुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि त्याचा फटका लाखो नागरिकांना सहन करावा लागतो। दरवर्षी निर्माण होणाऱ्या या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी चीन सरकारनं हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला। हे धरण चीनच्या हुबेई प्रांतात आहे। यंदा चीनच्या दक्षिण प्रांतात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढली आणि परिणामी या धरणाचे दरवाजे उघडावे लागले। पण त्यामुळे चीनमधील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा पुरामुळे कितीतरी पट नुकसान झालंय। दरवर्षी यांगत्से नदीला येणाऱ्या पुरामुळे चीनमध्ये जवळपास 1000 कोटी डॉलरचं नुकसान झालं, पण या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे 2100 कोटी डॉलरचं नुकसान झालंय। चीनच्या 24 राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामध्ये 200हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर 6 कोटीहून अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसलाय। शिवाय 30,000 इमारती जमीनदोस्त झाल्यात। थ्री गॉर्जेस धरणामुळे चीनमध्ये हाहाकार उडालाय। जनतेत असंतोषाची लाट उसळली आहे, कारण हे धरण बांधण्यापूर्वी त्याला नागरिकांनी विरोध केला। या धरणाचा फायदा होण्यापेक्षा त्याच्यामुळे तोटा होण्याची भीती व्यक्त होतीये, पण त्यावेळी सरकारनं कुणाचंच ऐकलं नाही। त्यावेळी व्यक्त करण्यात आलेली भीती आता सत्यात उतरली आहे। लोकांनी सरकारला धारेवर धरलंय। शी जिनपिंग यांचं सरकार या पूर परिस्थितीमुळे चांगलंच अडचणीत आलंय।
पावसाचा जोर कायम राहिल्यास हे पूर संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। जे धरण चीन सरकारची शान होतं त्या धरणामुळे चीनवर अन्नधान्य टंचाईचं संकट घुंगावू लागलंय। चीन इस वक्त अनाज के संकट से जूझ रहा है। इससे जूझने के लिए या कीमतों को कम करने के लिए सरकार अपने स्टैंडिंग रिजर्व से अन्न दे रही है, पर चीन कब तक ये कर सकता है? थ्री गॉर्जेस धरणाचे दरवाजे उघडल्यानं लाखो हेक्टरवरचं उभं पीक नष्ट झालंय। चीन सरकारच्या अंदाजानुसार पुरामुळे 1.5 कोटी एकरांवरचं पीक पाण्याखाली गेलंय। शेत जमीन पाण्याखाली गेल्यानं पुढच्या हंगामातील पीक घेता येणार नाहीये। विशेष म्हणजे चीनमधील सर्वाधिक शेती क्षेत्र याच परिसरात आहे। चीनमधील 70% तांदळाचं उत्पादन याच परिसरात घेतलं जातंय। सोबतच मका, सोयाबीनचं पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात होतंय। पण आता पूर परिस्थितीमुळे चीनमधील भविष्यात अन्नधान्याचं संकट घुंगावू लागलंय। जब भी बांध से पानी छोड़ा जाएगा, जैसे इस प्रकार इस साल थ्री गॉर्जेस डैम से छोड़ा गया है, तो फसल को नुकसान काफी होगा और काफी नुकसान हुआ भी है। चीन की इस साल की पैडी की पैदाइश पिछले साल के इस समय तक 5 से 10% कम है। खरं तर यंदा ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली त्या परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही पुराचा सामना केला। पुरामुळे शेतीचं नुकसान झालं, पण यंदा नुकसानीचा आकडा मोठा आहे, तसंच त्याची तीव्रताही अधिक आहे। एकीकडे कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांनी चीनविषयी नाराजी व्यक्त केली आहे। अशातच आता आणखी एका नव्या संकटाचा चीनला सामना करावा लागण्याची शक्यता आहे। अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपान या देशातून चीनमध्ये अन्नधान्याची आयात केली जाते, पण कोरोनामुळे या देशांशी चीनचे संबंध बिघडलेत। कोरोनाचा अवघ्या जगाला फटका बसलाय, त्यामुळे बहुतेक देश अन्नधान्य निर्यात करण्यास अनुत्सुक आहेत। या बदललेल्या परिस्थितीचा चीनला मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे, कारण अन्नधान्य निर्यात करणारे देश आपल्या अटी आणि शर्तींवर धान्य पुरवठा करतील। म्हणूनच भविष्यात चीनला मोठ्या अन्नधान्य संकटाचा सामना करावा लागू शकतो। चीनवर आलेल्या या अभूतपूर्व संकटाला थ्री गॉर्जेस धरण कारणीभूत असल्याचं चीनी नागरिकांचं म्हणणं आहे। खरं तर जूनपासून या धरणातून पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे चीनच्या दक्षिण भागाला पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे। त्या पुरानं शेतीतील पिकांचं नुकसान केलंय। म्हणूनच 3 लाख कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या धरणाविषयी जनता सवाल विचारू लागली आहे। या धरणामुळे खरंच चीनला फायदा झाला की तोटा, यावर आता खल सुरू झालाय। कारण पूर रोखण्यासाठी चीननं हे महाकाय धरण बांधलं होतं, पण या धरणामुळे पूर रोखण्याऐवजी तो वाढल्याचं चित्र आहे। चीनचा हट्टीपणा पुन्हा एकदा त्याच्या अंगाशी आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।